नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण काही मागच्या टॉपिक मध्ये काही राष्ट्रीय उत्पन्नाचे पॉईंट डिस्कस केले होते. तर आपण काय काय डिस्कस केलं होतं, जे देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती, उद्योग, व्यापार आणि बाजारपेठा हे ना एक महत्वाचा रोल प्ले करतात. तर आपण परत काही पॉईंट पाहिले आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, कशाचे मूल्यमापन केलं जातं. तर उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या गोष्टींचं मूल्यमापन करणे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. तर आपण परत काय पाहिलंय, तर राष्ट्रीय उत्पन्न समितीची बद्दल काही माहिती पाहिली. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात त्याच्याबद्दल माहिती पाहिली. राष्ट्रीय उत्पन्नाची समिती कधी स्थापन झाली, 4 ऑगस्ट 1949. आणि त्याचे अध्यक्ष PC महालनोबिस. सदस्य पण विचारले जाऊ शकतात, VK राव, DR गाडगी. तर त्याचे कोणी वेगवेगळ्या संज्ञात केल्या म्हणजे व्याख्या बनवल्या. तर आता आपण पिगूची व्याख्या पाहू. कास पिगू. तर त्यांनी काय म्हणलं होतं की पैशाचे मोजदाद करता असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आणि फिशर यांनी काय सांगितलं, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पन्नापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगास वापरला जातो. म्हणजे आयवर फिशिंग काय कशाबद्दल बोलतात, तर उपभोगाबद्दल बोलतात. तर आता परत आपण काय काय गोष्टी पाहिल्यात, तर राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्य पाहिले. तर वैशिष्ट्य पण महत्वाचे आहेत, वैशिष्ट्य पण विचारले जाऊ शकतात एक्झाम मध्ये. तर पहिलं जे वैशिष्ट्य आहे, स्थूल आर्थिक संकल्पना. दुसरं आहे राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्यमापन. म्हणजे प्रत्येक गोष्टीची दुहेरी गणना नाही झाली पाहिजे, तिथं प्राथमिकच गणना झाली पाहिजे, तीच राष्ट्रीय उत्पन्नात घेतली जाऊ शकते. तर आपण त्याच्याबद्दल माहिती पाहिली. तर काही आणखी काय पाहिलंय, तर इथं हे एक्झाम्पल पण पाहिलं आपण. एक एक्झाम्पल म्हणजे शर्टाचे मूल्य निश्चित करताना कापसाच्या मूल्याचा विचार केला जात नाही. बरोबर आहे, एकदा एक शर्ट बनला तर त्याचंच मूल्य आपण कन्सिडर करतो राष्ट्रीय उत्पन्नात. तर ही एक गोष्ट राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्याची आहे. निव्वळ समग्र उत्पन्न, विदेशी निव्वळ उत्पन्न म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट काय ते मायनस करून जे काही भेटेल ते आपल्याला, तर ते आपलं निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असेल. तर त्याच्याबद्दल आर्थिक वर्ष, प्रवाही संकल्पना याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नाची मोजदाद एक प्रवाही संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न काय आहे, एक प्रवाही संकल्पना आहे. तर याच्यावर क्वेश्चन विचारला होता, इम्पॉर्टंट आहे. तर याच्यावर हा क्वेश्चन विचारला होता. तर आर्थिक वर्ष हे काय, तुम्हाला तर माहिती 1 एप्रिल ते 1 मार्च असे असते. पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात नेहमी पैशात व्यक्त केले जातात. तर पैशात व्यक्त केले जातात राष्ट्रीय उत्पन्न, हे पण लक्षात ठेवा. ज्या वस्तू आणि सेवांना पैशाच्या स्वरूपात मूल्य विनिमय असते, अशाच वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. म्हणजे काहीतरी वस्तू, आता ह्या पेनाला काहीतरी एक मूल्य आहे, तर हे पण विकल्यानंतर याचं काही GST वगैरे काही लागणार आहे, या सगळ्या गोष्टी याच्यात राष्ट्रीय उत्पन्नात गृहीत धरल्या जातात. आपण काही टॅक्स म्हणजे कर वगैरे, GST, अप्रत्यक्ष वस्तू GST, तर याच्याबद्दल पण माहिती बघणार आहोत. तेच टॅक्स आणि स्ट्रक्चर याच्यामध्ये बघणार आहोत. तर आता पुढचा बघूया आपण काय पाहिलं होतं. परत राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. तर इथपर्यंत आपण पाहिलं. तर आता आपण इथून पुढचं डिस्कस करूया. तर राष्ट्रीय उत्पन्नाचा काय, चक्रीय प्रवाह. तर राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह ही स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून उत्पादन, प्रवाह आणि पैशाच्या प्रवाहाची निर्मिती राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह. म्हणजे काय सांगितलंय, राष्ट्रीय उत्पन्नाचा जो चक्रीय प्रवाह आहे, हे चक्र येते राष्ट्रीय उत्पन्न त्याचे, ही स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आहे. चक्रीय प्रवाह हा एक काय आहे, अर्थशास्त्रातील काय एक मूलभूत संकल्पना आहे. आर्थिक म्हणजे देवाणघेवाण, उत्पादन, प्रवाह आणि पैशाच्या प्रवाहाची निर्मिती राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह होतात. म्हणजे इकडून दिलं तिकडं, तिकडून दिलं इकडं, म्हणजे या प्रकारे आर्थिक दृष्ट्याने देवाणघेवाण होते. तर हे एक चक्रीय प्रवाह आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह खालील प्रवाह. तर कोणकोणते चक्रीय प्रवाह आहे, द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह म्हणजे कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था. तर याच्याबद्दल सांगितलं. तर हे काय सांगितलंय, द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था. त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह कुटुंब संस्था, व्यवसाय, सरकारी. तर आता द्विस्तरीय मध्ये काय काय येतं, द्विस्तरीय म्हणू किंवा द्विक्षेत्रीय म्हणू आपण. द्विक्षेत्रीय, तर याच्यात काय काय येतं, कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था. संस्था, उद्योग संस्था.
या गोष्टी ह्या द्विक्षेत्रीय मध्ये येतात. तर त्रिक्षेत्रीय मध्ये काय येतं, तर त्रिक्षेत्रीय मध्ये कुटुंब संस्था येते. परत काय येतं, व्यवसाय येतो, व्यवसाय आणि सरकारी क्षेत्र येतात. हे काय राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे उदाहरण काही. द्विक्षेत्रीय कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था, त्रिक्षेत्रामध्ये कुटुंब संस्था, व्यवसाय आणि सरकारी क्षेत्र. तर या गोष्टी येतात. चार क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह, कुटुंब संस्था, व्यवसाय, सरकारी क्षेत्र आणि परकीय क्षेत्र. तर याच्यातच जर परकीय क्षेत्र ऍड केलं तर हा कोणता होतो, चार क्षेत्रीय प्रवाह होतो. तर ह्या काही गोष्टी आहेत. तर आता हे वरती बघू आपण. द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह खाली स्पष्ट केलेला आहे. तर ते बघूया आपण. काय द्विक्षेत्रीय केलेलं आहे. तर याच्यात काय काय दाखवलंय त्यांनी, कुटुंब संस्था दाखवलंय आणि उद्योग क्षेत्र दाखवलं. तर आता कुटुंब संस्था आणि व्यवसाय क्षेत्र अशी दोन विभागात द्विक्षेत्रीय प्रतिमान विभागणी होते. आकृतीच्या वरच्या भागात उत्पन्नाच्या घटकांचा बाजारपेठ आणि खालच्या भागात वस्तू. हे बघा इथं या वस्तू आणि यावरती काय बाजारपेठ बद्दल सांगितलं. हे वस्तू आणि हे बाजारपेठ. तर काय सांगितलंय, तर सेवांची बाजारपेठ स्पष्ट केली आहे. याला उत्पादन घटकांचा प्रवाह म्हणतात. तर कशाला उत्पादन घटकांचा प्रवाह म्हणतात, तर हे बघा, उत्पादन घटकांची बाजारपेठ, खालच्या भागात वस्तू सेवांची बाजारपेठ म्हणजे उत्पादन घटकाची बाजारपेठ आणि वस्तू व सेवांचे बाजारपेठ केले, यालाच उत्पादन घटकांचा प्रवाह म्हणतात. कुटुंब संस्था, उद्योग संस्था या गोष्टी याचे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह द्विक्षेत्र परिणाम. तर आता वरील आकृतीत दर्शवल्याप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्न घटकांचा प्रवाह हा कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे जातो. तर हे बघा, हे कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे, बरोबर, कुठून जातो, कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे जातो. तर हे सांगितलं इथं, उत्पादनाचा प्रवाह कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे. उद्योग संस्था उत्पादन घटकाचा वापर करून कुटुंब संस्थेला आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा उपलब्ध करून देते. तर आता आवश्यक असलेल्या वस्तू आणि सेवा उपलब्ध करून देते, बरोबर. कुटुंब संस्थेकडून इकडे जातं उद्योग संस्थेकडे आणि आवश्यक असलेल्या वस्तू व सेवा उपलब्ध करून देते. तर उलट दिशेने वस्तू व सेवांचा प्रवाह उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे, बरोबर. वस्तू आणि सेवांचा प्रवाह कुटुंब संस्थेकडे जातो. आकृती बाहेरील बाजूस दर्शवलेली हे बघा इथं. तर यासारखीच प्रक्रिया पैशाच्या प्रवाहात चालू राहते. पैशाचा प्रवाह उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे, उत्पादन घटकांच्या मोबदल्याचं खंड, वेतन. आता उद्योग संस्था म्हणजे एखादा जण नोकरीला लागलं, त्याचं काम करू राहिलं एखाद्या कंपनी, तर तिथून काय भेटतं, उत्पन्न भेटतं, बरोबर. म्हणजे त्याचा काय अर्थ, वेतन भेटतं. या स्वरूपात प्रवाह होतो. कुटुंब संस्था त्या उत्पन्नाचा वापर करून वस्तू आणि सेवेच्या खरेदीसाठी करतात, बरोबर. कुटुंब संस्था काय करते, म्हणजे एक कुटुंब आहे, ते एका कंपनीत काम करतायत, तर तिथून जे काय वेतन भेटतंय त्यावरून ते काही वस्तू वगैरे घेत आहेत, तर तेच म्हणजे कुटुंब संस्थेचं उत्पन्न. अशा प्रकारे पैशातील उत्पन्न प्रवाह उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे प्रवाहित होतो. या तर उलट दिशेने कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे प्रवाहित होतो. तर अशा प्रकारे हे द्विक्षेत्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहात उत्पादन घटकाचे उत्पन्न खर्चाच्या रूपात रूपांतरित होते. म्हणजे काय सांगितलंय, जे राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह आहे, प्रवाहाचे उत्पादन घटकाचे उत्पन्न हे खर्चाचे रूपांतर होते. कारण व्यक्तीच्या गरजा कधीच संपत नाही, बरोबर आहे, काही ना काही लागतच असतं व्यक्तीला. तर त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा सातत्याने चालू राहणारा चक्रीय प्रवाह तयार होतो. तर आता पुढे बघूया आपण. राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह 3 क्षेत्र प्रतिमान, बरोबर. राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह 3 क्षेत्र प्रतिमान. द्विक्षेत्रीय प्रतिमानातील कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था यात शासकीय क्षेत्राचा समावेश करून 3 क्षेत्र प्रतिमाने तयार झाली आहे. तर आता काय कोणकोणते, द्विक्षेत्रामध्ये काय काय होतं,
कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था होते. त्याच्यानंतर काय केलं, सरकारी संस्था आणली, बरोबर. आणि जे चौथं क्षेत्र आहे त्याच्यात काय आणलं, चौथ्या क्षेत्रामध्ये शासन आणलं आणि परकीय क्षेत्रांचा समावेश, बरोबर. राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाहाचे 4 प्रतिमान हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह आहे, पहिल्या चक्रीय प्रवाहामध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे का, तर असं विचारलं शकतं. कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था जे पहिली आहे ती द्विक्षेत्रीय, ओके. कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था. तर त्रिक्षेत्रीय काय आहे, कुटुंब संस्था, व्यवसाय आणि सरकारी, बरोबर. आणि चतुर्थ काय आहे, तर कुटुंब संस्था, उत्पादन संस्था, शासन व परकीय क्षेत्रांचा समावेश एवढा होतो. तर या गोष्टी आहेत राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना, बरोबर. तर आता बघू पुढचा राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना कोणत्या, जीडीपी, एनडीपी, घसारा वजा केल्यानंतर एनडीपी भेटतो. तर आता बघूया जीडीपी. आपण दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांच्या बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पन्न. ज्या आता एक हा पेन तयार झाला, याचं काय कव्हर वगैरे लागलंय, काही गोष्टी आहे वगैरे, हे पूर्णपणे तयार झालाय. तर याचे अंतिम वस्तू, आता याचं एक फायनल मूल्य असतं, तर त्याचे बाजार भावानुसार याचं फायनल मूल्य आहे. याचे मोजदात म्हणजेच जीडीपी, म्हणजे पूर्ण मोजदात करणे म्हणजे जीडीपी. आता ते याच्यात येतात, जीडीपी मध्ये येतात, बरोबर. तर जीडीपीचा फॉर्म्युला आहे CIGXM. तर सी म्हणजे काय, उपभोग खर्च, आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक खर्च, आणि हे गव्हर्नमेंट खर्च सार्वजनिक खर्च, आणि निर्यात आणि आयात एक्सपोर्ट इम्पोर्ट. तर या गोष्टी सांगितल्या जीडीपी मध्ये. निव्वळ देशांतर्गत उत्पन्न म्हणजे जीडीपी मधून काय डिप्रिसिएशन, हे घसारा खर्च जे आहे ते वजा केलं तर ते काय म्हणतं एनडीपी, निव्वळ देशांतर्गत उत्पादन. तर हे एक गोष्ट आपलं जे उत्पन्न आहे, राष्ट्रीय समितीने काय सांगितलं होतं की राष्ट्रीय उत्पन्न समितीने निव्वळ राष्ट्रीय उत्पादन आणि उत्पन्न, निव्वळ उत्पन्न याद्वारे आपलं काय केलं जातं, राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. ह्या दोन गोष्टी, निव्वळ उत्पन्न आणि उत्पादन. तर यानुसार, तर आता हे बघा, देशाच्या भौगोलिक सीमारेषेतून एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तूचे सेवांच्या बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पन्न, म्हणजे घसारा वजा करा त्याच्यात. तर आता पुढचं बघूया, स्थूल राष्ट्रीय उत्पादन. स्थूल राष्ट्रीय उत्पादन दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पादन होय. यात बाजारभावानुसार किमतीचा वापर केला जातो, ओके. तर आता बघा जीएनपी, दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू सेवांच्या बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पादन होय. तर जीएनपी, आर म्हणजे काय, मिळकतेने, पी म्हणजे देणी, आणि आता पूर्ण बघू आपण, उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च, सरकारी खर्च, निर्यात, आयात, निव्वळ येणी, देणी. तर ह्या गोष्टी, आता ह्या गोष्टी जे येतात ते राष्ट्रीय उत्पादन आहे, म्हणजेच राष्ट्रीय उत्पादन. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन हे स्थूल राष्ट्रीय उत्पादन मध्ये. एनएनपी, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे एका वर्षात देशात उत्पादन झालेल्या निव्वळ वस्तू सेवांचे उत्पन्न होय देशात, ओके. तर आता पुढचं बघूया आपण, पुढचा टॉपिक. तर एनएनपी मध्ये ना जीएनपी डिप्रिसिएशन वजा केलं जातं, म्हणजे नेट नॅशनल, याला काय म्हणू शकतो आपण, नेट नॅशनल प्रोडक्ट, उत्पादन, प्रोडक्शन, उत्पादन असं म्हणू शकतो आपण, ओके. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन, ग्रीन जीडीपी. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन नैसर्गिक पर्यावरणाचा शाश्वत वापर आणि विकासाच्या लाभांचे न्याय्य वितरण करणे. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन पर्यावरणीय प्रदूषण आणि नैसर्गिक स्रोताचे प्रमाण उत्पादनामुळे कमी होणार याचा विचार करते. आर्थिक कल्याणाचे मोजमाप करताना एकूण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली म्हणजे जीवनमान सुधारले असे नाही. जर पर्यावरण प्रदूषण वाढले आणि नैसर्गिक साधने भविष्यातील पिढींसाठी घटली तर केवळ एकूण राष्ट्रीय उत्पन्नात झालेली वाढ म्हणजे जीवनमान सुधारल्याचे द्योतक होय, द्योतक नाही. म्हणून हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन आर्थिक कल्याणासाठी विचारात घ्यावे लागते. तर हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना खालील
वैशिष्ट्ये दर्शवते. तर काय काय वैशिष्ट्य? शाश्वत आर्थिक विकासामुळे पर्यावरणीय प्रदूषण व्यवस्था आणि नैसर्गिक संसाधनांची कमतरता निर्माण होत नाही. तर विकासाच्या लाभांचे न्याय्य वितरण करणे, दीर्घकालीन आर्थिक कल्याणासाठी प्रोत्साहन करणे. तर ग्रीन जीडीपी, तर याचा फॉर्म्युला पाहू आपण. स्थूल राष्ट्रीय उत्पादन. स्थूल राष्ट्रीय उत्पादन मायनस काय सांगितलं? नैसर्गिक भांडवला साठ्यातील निव्वळ घसरण प्रदूषण प्लस प्रदूषण भाग पॉल्युशन लोड, नेट फॉल इन द नॅचरल कॅपिटल पॉल्युशन लोड GNP. तर ह्या गोष्टी आहेत. तर आता हे बघा, हे जे काय पुढचे टॉपिक पॉइंट आहेत ते खूप अत्यंत महत्वाचे आहेत. हे बघा या गोष्टी. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहे? उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. उत्पादन पद्धत, राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धत किंवा मालसाठा पद्धत म्हणून ओळखली जाते. आता ही कोणकोणती पद्धत म्हणून ओळखली जाते? उत्पादन पद्धत किंवा मालसाठा पद्धत. तर या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी उत्पादनावर लक्ष केंद्रित केले जाते. अर्थव्यवस्थेची शेती, खाण व्यवसाय, यांत्रिक उत्पादन, लहान उपक्रम, वाणिज्य, वाहतूक, दळणवळण आणि इतर सेवा अशा विविध क्षेत्रात विभागणी केली जाते. एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या वस्तू, अंतिम वस्तू तयार होईपर्यंत वस्तूच्या उत्पन्नातील प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाची मापे केली जातात. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या दुहेरी संकल्पना टाळण्यासाठी काय केलं जातं? उत्पादन पद्धतीत 2 पर्यायी पद्धती सांगितल्या जातात. कोणकोणत्या 2 पर्यायी पद्धती? तर ते बघूया. कोणकोणती आहे? अंतिम वस्तू पद्धत, ओके. आणि दुसरं कोणती आहे? मूल्यवर्धित पद्धत. तर ह्या 2 गोष्टी आहेत. तर आता पुढचं बघूया आपण. आता उत्पन्न पद्धत बघूया. उत्पन्न पद्धत मध्ये काय? राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धतीला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धत असे म्हणतात. घटक खर्चानुसार या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी विभाजनावर लक्ष केंद्रित केले जाते. बरोबर. तर हे आहे राष्ट्रीय उत्पन्न पद्धत. आता खर्च पद्धत बघू आपण. खर्च पद्धतीने एका वर्षाच्या कालावधीत देशात होणाऱ्या एकूण खर्चाचे मोजमाप केले जाते. एका वर्षाच्या कालावधीतील सर्व व्यक्ती, उद्योग संस्था, शासन केलेल्या उपभोगात्मक खर्चाची आणि गुंतवणुकीच्या खर्चाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. ओके. तर ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा. राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील अडचणी, कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात? तात्विक अडचणी, त्याला संकलनात्मक अडचणी असे म्हणतात. तर परत खाली काही अडचणी सांगितल्या: हस्तांतरित देणी, बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न, विनामूल्य सेवा, स्व उपभोगासाठी उत्पादन, परकीय कंपन्यांचे उत्पन्न, सरकारी क्षेत्र आणि किमतीतील बदल. परत व्यावहारिक अडचणी सांगितल्या: दुहेरी गणनेची समस्या, अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व, अपुरी अविश्वसनीय सांख्यिकीय अडचणी, आकडेवारी, घसारा, भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा, निरक्षरता, आज्ञा, व्यावसायिक विशेषीकरण असा अभाव, मालाचे साठ्याचा मूल्य. राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्व सांगितले: अर्थव्यवस्थेतील उपयुक्तता, राष्ट्रीय धोरण, आर्थिक नियोजन, आर्थिक संशोधन, राहणीमानाची तुलना. या ज्या गोष्टी आहेत ते राष्ट्रीय उत्पन्नाच्या काही व्यावहारिक अडचणी आहे आणि काही राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्व आहे. तर ते मी तुम्हाला इथे सगळं काही डिस्कस केलेलं आहे. तर हे जे इम्पॉर्टंट आहे हे NCERT टॉपिक आहे. तर तुम्ही हे एकदा परत वाचून घ्या. वाटलं तर परत एकदा लेक्चर बघा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.